नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपण मागील भागामध्ये काय बघितलं होतं? इयत्ता 7वीचं प्रकरण 6वं घातांक हा बघितलं होतं. याच्यावर आधारित आपण अभ्यास केला होता. याच्यामध्ये घातांक म्हणजे काय? पाया म्हणजे काय? त्याच्यावर आधारित घातांकितांचे जे नियम आहेत त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला होता. त्याच्यावर आधारित उदाहरण बघितलेले होते आणि वर्गमूळ म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितले होते. आज आपण प्रकरण 6वा इयत्ता 7वीचं जे आहे 6वं प्रकरण घातांक याच्यावर आधारित आपण एक खेळ घेणार आहोत मुलांनो. मागील भागामध्ये आपण अभ्यास आणि सराव बघितलेला आहे. तर मुलांनो, खेळ खेळताना नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल. खेळातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही खूप एन्जॉय कराल. तर चला आपण खेळायला सुरुवात करूया. बघा, आपल्या समोर मुलांनो इथे 5 प्रकारचे खेळ दिलेले आहेत. सांगा तुम्ही कोणता खेळ घेऊया आपण? तुम्ही सांगितलेलं आहे गिटारचा गेम. बघा, मुलगा इथे गिटार वाजत आहे. तर आपल्याला बघा प्रश्नाच्या समोर जे उत्तर ऑप्शन्स दिलेले आहेत, तर आपल्याला योग्य रंगाच्या गिटारावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, 2/3 गुणिला 2/3 गुणिला असं 9 वेळेस असल्यावर घातांकित संख्येच्या रूपात कसं लिहिता येईल मुलांना? बघा, पहिला पर्याय आहे 2/3 चा वर्ग. नाही, हे सुद्धा नाही लिहिता येईल कारण आपल्याला तर 9 वेळेस लिहायचं आहे, म्हणजे त्याचा घातांक किती येईल? 9 येईल. दुसरा पर्याय बघा, 2/3 चा घातांक 9, म्हणजे हे उत्तर आपल्या उत्तराशी मॅच होत आहे कारण पहिला पण नाहीये. तिसरा जो पर्याय दिलेला आहे 2/9 चा घन आणि चौथा आहे 9/3 चा वर्ग. तर बघा, आपल्याला इथे प्रश्नात विचारलेला आहे की 2/3 ही संख्या 9 वेळेस आहे, म्हणजे याला आपण लिहिताना कसं लिहूया मुलांनो? व्हेरी गुड. याला आपण लिहूया 2/3 चा जो किती वेळेस आहे? 9. 2/3 चा घातांक 9, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे पर्याय क्रमांक 2 वर त्याच्या समोर हिरव्या रंगाचं बटन आहे, म्हणजे आपल्याला हिरव्या रंगाचं गिटार वाजवावं लागेल. बघा, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, म्हणून मुलगा त्या रंगाचं गिटार वाजवत आहे. आता दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. कंस x चा घातांक 5 कंसाचा घातांक 7 बरोबर x चा घातांक किती येईल? रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे की इथे x चा घातांक किती येईल. तर आपण बघितलेलं आहे मुलांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपण इथे बघितले आहेत. सरावामध्ये सुद्धा सारखेच प्रश्न आहेत इथे आणि आपल्याला माहित आहे आपण घातांकाच्या प्रॉपर्टीज मध्ये किंवा जे घातांकाचे नियम आहेत त्याच्यात आपण शिकलेलो आहोत मुलांनो. याचा काय होईल? गुणाकार होईल. व्हेरी गुड. म्हणजे बघा, 5 गुणिले 7, 5 7 35 होईल. आपण चारही पर्याय बघूया. पहिला पर्याय x चा घातांक 35, दुसरा पर्याय x चा घातांक 5, तिसरा पर्याय x चा घन आणि चौथा पर्याय आहे x चा घातांक 8. तर इथे बघा, घातांकाच्या नियमानुसार काय होईल? x चा घातांक 5 7 35 होणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 म्हणजे लाल रंगाच्या गिटारावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. कंस 10 चा घातांक 5 कंसाचा घातांक 6. तर बघा मुलांनो, इथे सुद्धा 10 चा जो घातांक आहे तो किती येईल हे आपल्याला ओळखायचं आहे. रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य संख्या इथे भरायची आहे आणि मुलांना सांगा उत्तर काय येईल? 10 इथे पर्याय 10 आपल्याला 4 असे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 2 चा घातांक 30, दुसरा पर्याय आहे 30 चा घातांक 10, तिसरा पर्याय आहे 50 चा घातांक 30 आणि चौथा पर्याय आहे 10 चा घातांक 30. तर बघा मुलांनो, इथे कंसात 10 चा घातांक 5 कंसाचा घातांक 6 आहे. तर याचा 10 चा जो घातांक आहे तो किती होईल? याचा गुणाकार म्हणजे 6 पंचे 30, म्हणजे 10 चा घातांक 30 हे उत्तर येणार आहे. म्हणजेच बघा, पर्याय क्रमांक 4 पिवळ्या रंगाचं बटन आहे, म्हणजेच आपल्याला पिवळ्या रंगाच्या गिटारावर क्लिक करावं लागेल आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर होतं. आता चौथा प्रश्न आहे मुलांनो. ऋण 3 चा घन या घातांकित संख्याचं किंमत आपल्याला काढायची. त्याची किंमत किती येईल मुलांनो? म्हणजे इथे ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 करावं लागेल. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे ऋण 21, दुसरा पर्याय आहे ऋण 25, तिसरा पर्याय आहे ऋण 27 आणि चौथा पर्याय आहे ऋण 22. तर बघा मुलांनो, काय उत्तर येईल? 3 गुणिला ऋण 3 गुणिला ऋण 3 गुणिला ऋण 3 केलं तर 3 3 9 गुणिला ऋण 3 म्हणजे 9 3
27 ऋण 27 उत्तर येईल का बघूया. बघा इथे मुलांनो ऋण 3 गुणिला ऋण 3 गुणिला ऋण 3. तर बघा ऋण 3 गुणिला ऋण 3 9 येणार आहे गुणिला ऋण 3 म्हणजे 9 3 27 ऋण 27 हे उत्तर आपलं येणार आहे मुलांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 त्याच्यासमोर निळ्या रंगाचं गिटार आहे म्हणून आपण निळी बटन दाबूया आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. 5वा प्रश्न बघूया मुलांनो. 8 गुणिला 8 गुणिला 8 बरोबर घातांकित बरोबर रिकामी जागा घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहूया मुलांनो. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 8 ही संख्या किती वेळेस आहे मुलांनो. 1 2 3 म्हणजे याला आपण लिहिताना 8 चा घन लिहूया. आणि बघा 4 पैकी आपलं उत्तर जे आहे ते पहिल्या पर्यायाशी मॅच होत आहे आणि त्याच्या समोर लाल रंगाचं बटन आहे. तर आपल्याला गिटार सुद्धा लाल रंगाचं वाजवावं लागेल आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. लाल रंगाचं गिटार दाबावं लागेल. आता बघा 6वा प्रश्न. ऋण 5 चा वर्ग या घातांकित संख्येची आपल्याला किंमत काढायची आहे. तर बघा ऋण 5 चा वर्ग म्हणजे काय मुलांनो. 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 20, दुसरा पर्याय आहे 25, तिसरा पर्याय आहे 23 आणि चौथा पर्याय आहे 22. तर बघा ऋण 5 चा वर्ग म्हणजे काय आहे मुलांनो. ऋण 5 गुणिला ऋण 5 ऋण 5 गुणिला ऋण 5 येणार आहे. आणि आपल्याला माहित आहे मुलांनो की गुणाकारामध्ये ऋण ऋण धन होते म्हणजे 5 5 25 आणि हे गुणाकारामध्ये ऋण ऋण धन होते म्हणजेच आपलं उत्तर काय आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून आपण हिरव्या रंगाच्या गिटारावर इथे क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता 7वा प्रश्न बघा मुलांनो. कंसामध्ये m चा घातांक 4 कंसाचा घातांक 4 बरोबर m चा घातांक किती येईल. चौकटीत रिकाम्या चौकटीत योग्य आपल्याला जागा इथे योग्य जी व्हॅल्यू आहे ती भरायची आहे. तर इथे 4 पर्याय दिलेले आहे. पहिल्या पर्यायामध्ये आहे m चा घातांक 35, दुसरा आहे m चा घातांक 16, तिसरा पर्याय आहे m चा घन, चौथा पर्याय आहे m चा घातांक 8. तर बघा 4 पैकी काय येईल मुलांनो सांगा. व्हेरी गुड. m इथे बघा a चा घातांक m चा घातांक m. तर हे आपण घातांकाच्या नियमानुसार त्यांचा काय होईल गुणाकार होईल. व्हेरी गुड. म्हणून 4 च 16 म्हणजे m चा घातांक 16 येणार आहे. तर बघा पर्याय क्रमांक 2 म्हणजे ग्रीन बटन हे आपलं उत्तर आहे. आपण हिरव्या रंगाच्या गिटारवर क्लिक करा. आपलं उत्तर बरोबर आहे. आता 8वा प्रश्न बघा मुलांनो. कंस ऋण 5/7 गुणिला कंसात ऋण 5/7 गुणिला कंस असं अप टू 6 वेळेस येणार आहे. बघा ऋण 5 कंसामध्ये ऋण 5/7 ही संख्या किती 6 वेळेस आल्यावर घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायची आहे. आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत मुलांनो. तर काय उत्तर येणार आहे बघा. व्हेरी गुड. बघा ऋण 5/7 ही जी संख्या आहे ती किती 6 वेळेस आहे म्हणजे त्याचा घातांक ऑटोमॅटिक किती आपल्याला 6 लिहावं लागेल. आपलं उत्तर बघा कोणत्या पर्यायाशी मॅच करत आहे. चौथ्या पर्यायाशी आपलं उत्तर हे मॅच करत आहे. म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या गिटारावर आता क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो. आता 9वा प्रश्न आहे मुलांनो. 11 चा घन या घातांकित संख्येची आपल्याला किंमत काढायची आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे. तर बघा मुलांनो कोणत्या याची किंमत काढायची आहे तर त्याचा जो घातांक दिला आहे तितक्यांदा त्याला गुणावं लागते. तर इथे काय करावं लागेल मुलांनो. 11 चा घातांक किती 3 दिलेला आहे म्हणून आपल्याला 11 गुणिला 11 गुणिला 11 करावं लागेल. तर किती उत्तर येते मुलांनो. 11 गुणिला 11 केल्यावर 121 येतं आणि 121 ला पुन्हा 11 ने गुणल्यावर किती उत्तर येते सांगा तुम्ही. किती उत्तर आलं मुलांनो. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1 1331. आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो.
आता बघा प्रश्न बघूया आपण. शेवटचा प्रश्न. m गुणिला m गुणिला m गुणिला m घातांकित संख्येच्या रूपामध्ये लिहायचे. तर m ही संख्या किती वेळेस आहे मोजूया मुलांनो. 1 2 3 4 म्हणजे त्याचा घातांक किती होईल 4. व्हेरी गुड. तर बघा 4 पैकी जसं पहिला आहे m चा घातांक 1, दुसरा पर्याय आहे m चा वर्ग, तिसरा पर्याय आहे m चा घातांक 4 आणि चौथा पर्याय आहे m चा घन. तर बघा m हे 4 वेळेस आहे म्हणजे याचा घातांक 4 येणार आहे मुलांनो. याचा घातांक 4 येणार आहे. म्हणून आपण m चा घातांक 4 म्हणजे निळ्या रंगाच्या गिटारावर आपण क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. इथे आपला खेळ संपलेला आहे आणि आय होप तुम्हाला खेळ खेळायला खूप मजा आली असेल, कारण हे जे प्रश्न सोडवले त्याच्याने आपली प्रॅक्टिसच होते मुलांनो आणि प्रकरण समजण्यात अजून आपल्याला इझी जातं. तर इथे आपला खेळ संपलेला आहे मुलांनो. आजच्या भागामध्ये काय बघणार आहोत, इयत्ता 7वीचं प्रकरण 6 याच्यावर आधारित आपण एक छोटीशी परीक्षा घेणार आहोत मुलांनो. मागील भागामध्ये याचा आपण अभ्यास केला होता, सराव सुद्धा केला होता आणि त्याच्यावर आधारित छोटासा खेळ सुद्धा आपण घेतला होता. तर आता आपल्याला त्याच्यावर आधारितच एक परीक्षा द्यायची आहे मुलांनो. आणि आपण काय शिकलो होतो ह्या प्रकरणामध्ये, याच्यात आपण बेस मीन्स घातांक म्हणजे काय, पाया म्हणजे काय हे आपण शिकलो होतो, वर्गमूळ म्हणजे काय, वर्ग घन हे सगळं आपण शिकलेलो होतो. परत घातांकाच्या गुणाकार आणि भागाकार कसा करतात आणि त्याचे काही नियम सुद्धा आपण इथे बघितलेले होते. तर बघा त्याच्यावरच आधारित परीक्षा आहे मुलांनो. आपण परीक्षेला सुरुवात करूया. बघा इथे आपल्याला वेळेचं बंधन आहे मुलांनो. इथून आता टाइम आपला स्टार्ट झालेला आहे. तुम्ही पटापट उत्तर द्या मुलांनो, परीक्षा ही तुमच्यासाठी आहे. तर बघा m गुणिला m गुणिला m गुणिला m घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचे आहे मुलांनो. 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे m चा घातांक 1, दुसरा पर्याय आहे m चा घातांक 2, तिसरा आहे m चा घातांक 4 आणि चौथा पर्याय आहे m चा घन. तर बघा इथे m ही संख्या किती वेळेस आहे आणि काय उत्तर येऊ शकते याचं. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेल्या पर्याय क्रमांक 3 म्हणून मी 3 वर क्लिक केलेला आहे, कारण m ही 4 वेळेस संख्या आहे. 1 2 3 4 म्हणजे त्याचा घातांक किती 4 येईल. आता आपण पुढे वळूया मुलांनो आणि शेवटी आपण चेक करूया की आपण किती प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे आणि किती आपली चुकलेली आहे. बघा दुसरा प्रश्न. कंसात m चा घातांक 4 कंसाचा घातांक 4 बरोबर m चा घातांक रिकाम्या चौकटीत योग्य आपल्याला संख्या भरायची आहे मुलांनो, लिहायची आहे. तर इथे घातांक किती येईल मुलांनो. 4 पर्याय दिलेले आहेत. सांगा. पहिला पर्याय m चा घातांक 35, दुसरा पर्याय आहे m चा घातांक 16, तिसरा पर्याय आहे m चा घन आणि चौथा पर्याय आहे m चा घातांक 8. तर काय उत्तर येईल मुलांनो. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2, कारण इथे गुणाकार होईल 4 चा 16 घातांकाच्या गुणाकाराच्या नियमानुसार. आता आपण पुढे वळूया. तिसरा प्रश्न काय आहे. ऋण 3 चा घातांक 3 या घातांकित संख्येची किंमत काढायची आहे. तर बघा ऋण 3 ला आपण कितीदा 3दा गुणावं लागेल. ऋण 3 गुणिला ऋण 3 गुणिला ऋण 3. काय उत्तर येईल मुलांनो. पहिला पर्याय आहे ऋण 21, दुसरा पर्याय आहे ऋण 25, तिसरा पर्याय ऋण 27 आणि चौथा पर्याय आहे ऋण 22. तर तुम्ही दिलेलं उत्तर आहे मुलांनो ऋण 27. आता आपण पुढे वळूया. चौथा प्रश्न आहे मुलांनो. 2/3 गुणिला 2/3 गुणिला असं 9 वेळेस लिहिलं. समजा 2/3 असं 9 वेळेस असल्यावर घातांकित संख्येच्या रूपात आपण लिहायचं आहे. तर कसं लिहूया मुलांनो. ती संख्या कितीदा आहे 2/3 9 वेळेस. व्हेरी गुड. तर बघा 4 पर्याय दिलेला आहे. 2/3 चा वर्ग, दुसरा आहे 2/3 चा घातांक 9, इथे बघा कंस दिलेलं नाहीये, इथे कंस पाहिजे होता आणि 2/9 चा घन आणि चौथा आहे 9/3 चा वर्ग. तर बघा 2/3 ही किती वेळेस संख्या आहे 9 वेळेस आहे, म्हणून तुम्ही पर्याय क्रमांक 2 सांगितलेला आहे. आता आपण पुढे वळूया. पाचवा प्रश्न बघा मुलांनो. 8 गुणिला 8 गुणिला 8 बरोबर रिकामी जागा घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायची आहे. 8 ही संख्या किती वेळेस आहे मुलांनो 3 आहे, 3 वेळेस आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 8 चा घन, दुसरा आहे 3 चा घातांक 8, तिसरा आहे 2 चा घन आणि चौथा पर्याय आहे 3 चा घन.
तर बघा मुलांना इथे आपल्याला 8 ही संख्या 3 वेळेस आहे म्हणजे 8चा व्हेरी गुड 8चा घन येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढे वळूया. 6वा प्रश्न बघा. ऋण 5चा वर्ग. बघा ऋण 5चा वर्ग किंवा याला आपण कसं वाचतो अजून ऋण 5चा घातांक 2 या घातांकित संख्याची किंमत या घातांकित संख्यांच्या ज्या किमती आहेत त्या काढायच्या आहेत. त्याची किंमत किती असेल मुलांनो? 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 20, दुसरा पर्याय 25, तिसरा आहे 23 आणि चौथा आहे 22. बघा अशा प्रकारची प्रश्न जे आहेत ते आपण सराव आणि खेळामध्ये सुद्धा बघितलेली आहे म्हणून झटपट उत्तर द्या. व्हेरी गुड. म्हणजेच तुम्ही सांगितलं पर्याय क्रमांक 2 25 म्हणून 2 वर क्लिक केलेला आहे मी कारण 5चा वर्ग म्हणजे ऋण 5 गुणिले ऋण 5 म्हणजे किती होईल? 5 5 25 आणि गुणाकारामध्ये ऋण ऋण धन होते. आता 7वा प्रश्न बघूया मुलांनो. 11चा घन या घातांकित संख्यांच्या किमती काढायच्या आहेत. तर किती येईल मुलांनो किंमत? 11ला कितीदा गुणावं लागेल? व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला 11 गुणिले 11 करावं लागेल. 4 इथे पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 1331, दुसरा आहे 1231, तिसरा पर्याय आहे 1332 आणि चौथा पर्याय आहे 1321. तर सांगा कोणतं उत्तर असेल? तुम्ही सांगितलंय पर्याय क्रमांक 1 म्हणून मी 1 वर क्लिक केलं आहे. आता आपण पुढे वळूया. कंसात 5चा घातांक प्रश्न पुन्हा बघूया. 8वा प्रश्न कंसात 10. 8वा प्रश्न बघा मुलांनो. कंसात 10चा घातांक 5 कंसाचा घातांक 6 बरोबर 10चा घातांक किती येईल? तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य किंमत आता लिहायची आहे मुलांनो की याचा घातांक किती येईल सांगा मुलांनो. पहिला पर्याय आहे 20चा घातांक 30, दुसरा आहे 30चा घातांक 10 आणि चौथा आहे 50चा घातांक 3 आणि चौथा आहे 10चा घातांक 30. तर बरोबर अगदी बरोबर उत्तर सांगितले आहे मुलांनो कारण बघा 10चा इथे बेस जो पाया आहे तो 10 दिलेला आहे. हे पण उत्तर चुकीचं आहे, हेही चुकीचं, हेही चुकीचं आणि हे बरोबर आहे. आणि बघा यांचा गुणाकार होईल 6 पंचे 30 म्हणजे तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया. ऋण 5/7 गुणिला ऋण 5/7 गुणिला हे किती वेळेस? n वेळेस मीन्स इथे 6 वेळेस आहे असल्यास घातांकित संख्येच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. तर बघा ऋण 5/7 किती वेळेस आहे मुलांनो? इथे 6 वेळेस. त्याचा घातांक किती येईल? 6 येईल. व्हेरी गुड. मग बघा 4 पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? तुम्ही सांगितलेलं आहे ऋण 5/7 चा घातांक 6. त्याच्यावर आपण क्लिक करूया आणि आता बघा ऋण 5/7 चा घातांक 6 वेळेस आहे. तुम्ही चौथा पर्याय सांगितलेला आहे. आता पुढे वळूया. 10वा प्रश्न बघा मुलांनो. कंसात x चा घातांक 5 कंसाचा घातांक 7 बरोबर x चा घातांक किती इथे येणार आहे? रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य संख्या भरायची आहे, योग्य संख्या लिहायची आहे. तर इथे बघा x तर येणार पण याचा जो घातांक किती येईल? 4 पैकी पहिला आहे x चा घातांक 35, दुसरा आहे x चा घातांक 5, तिसरा आहे x चा घातांक 3 आणि चौथा आहे x चा घातांक 8. तर किती उत्तर येणार आहे मुलांनो इथे? 5×7 35. व्हेरी गुड. म्हणजे पहिला आहे x चा घातांक 35 हे उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथे बघा 10 जे प्रश्न आहेत ते आपले सोडवून झालेले आहेत. जो वेळ आहे तो 14 मिनिट 6 सेकंद लागलेला आहे. इथे आपण टेस्टला समाप्त करूया आणि बघूया मुलांना आता किती प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिलेली आहे आणि आपली किती उत्तरं चुकलेली आहे. तर बघा मुलांनो वेळ आहे 14 मिनिटं 27 सेकंद. एकूण 10 प्रश्न होती आणि तुम्ही 10 प्रश्न सोडवली आहे मुलांनो आणि बरोबर उत्तर 10 आहेत. पूर्ण 10 जी उत्तर आहेत ती कशी आहेत मुलांनो? अगदी बरोबर दिलेली आहे आणि चुकलेली एकही उत्तर नाही आहे. म्हणजे बघा तुम्ही अभ्यास खूप छान प्रकारे केला त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा ही उत्तमरित्या दिलेली आहे मुलांनो. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही इथे ही तुमची परीक्षा संपलेली आहे. तर मुलांनो आज आपण बघूया प्रश्न उत्तर. बघा प्रश्न उत्तर घातांकित या प्रकरणावर आधारित आपण प्रश्न उत्तर बघूया. तर पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? सोपे रूप द्या. 7चा घातांक 8 भागिले 7चा घातांक 3. तर याचं कसं येणार आहे मुलांनो उत्तर? बघा 7चा घातांक 8 भागिले
7चा घातांक 3 दिलेला आहे आणि घातांकाच्या भागाकाराच्या नियमानुसार काय आहे मुलांनो, इथे आपण घातांकाची वजाबाकी करतो. आपण असं बघितलंय मुलांनो, a चा घातांक m भागिला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n हे उत्तर येतं. तर ह्या नियमानुसार आपण 8 वजा 3 केल्यावर 7चा घातांक 5 हे आपलं उत्तर येणार आहे मुलांनो. तर बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा 7चा घातांक 8 भागिला 7चा घातांक 3 या दोन्ही घातांकांची वजाबाकी केली आणि उत्तर आला आहे 7चा घातांक 5. आता दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा सोपे रूप द्यायचे आहेत मुलांनो. बघा कंसामध्ये 11 गुणिले 4 आणि कंसाचा घातांक 2 असं दिलेलं आहे. त्याला कसं लिहूया मुलांनो आपण. याला लिहूया 11 गुणिले 4 गुणिले 11 गुणिले 4 म्हणजे हे 2 वेळेस आहे म्हणजे इथे 11चा घातांक 2 आणि 4चा घातांक 2 असे लिहू शकतो किंवा ही संख्या जी आहे ती आपण दोनदा लिहू शकतो कारण घातांक किती आहे 2 आहे. अतिशय सोपी प्रश्न होता. बघूया याचं स्पष्टीकरण मुलांना. बघा 11चा घातांक 2 गुणिले 4चा घातांक 2 म्हणजे आधी आपण ही जी ब्रॅकेट आहे 11 गुणिले 4 ही कितीदा लिहिली, याचा घातांक 2 असल्यामुळे 2दा लिहिलेली आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांना. इथे सोपे रूप द्यायचं आहे. तर बघा 47चा घातांक 0 तर त्याचं उत्तर किती येते मुलांना. बघा आपण घातांकाच्या नियमानुसार बघितलेलं आहे a चा घातांक 0 म्हणजेच त्याचं उत्तर 1 येतं. तर आपण कोणत्याही संख्येचा घातांक 0 असला तर उत्तर 1 येतं. बघूया 47चा घातांक 0 म्हणजेच याचं उत्तर 1 आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा चौकटी कंसात 3/4 कंसाचा घातांक 2 चौकटी कंसाचा घातांक 5. तर बघा याला कसं सोडवूया मुलांनो. बघा आपण कोणत्या नियमानुसार सोडवूया याला. कोणत्याही संख्येचं समजा आपल्याला दिलेलं आहे तर किंवा a/b चा घातांक m चा घातांक n तर आपण काय करतो अशा वेळेस यांचा गुणाकार करतो m गुणिला n. तर इथे सुद्धा बघा मुलांना आपण काय करू यांचा गुणाकार 5 दुने 10 म्हणजे इथे किती येईल 3/4 आणि 3/4 चा घातांक 10 या प्रकारे उत्तर येणार आहे. बघूया मुलांना. बघा 3/4 चा घातांक 2 आणि चौकटी कंसाचा घातांक 5. तर बघा इथे 3/4 चा घातांक 2 गुणिले 5 आणि 5 दुने 10 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पाचवा प्रश्न बघूया मुलांना. 36 चा घातांक 1/2 घातांकित संख्यांचा अर्थ लिहा. बघा 1/2 म्हणजे हा काय आहे 36 चा वर्गमूळ आहे म्हणजे त्याचा किती येईल 6 उत्तर येईल. बघा 36 चा घातांक 1/2 चा अर्थ होते 36 चे वर्गमूळ. शेवटचा प्रश्न बघूया मुलांना. 1000 चा घातांक बघा आता समजा आपण याच्या आधीच्या मध्ये बघितलं जेव्हा घातांक 1/2 असला तर तो वर्गमूळ होतो. तसंच 1000 चा घातांक 1/3 याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा मुलांना याचं उत्तर किती येईल 10 येईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याचं बघा वर्गमूळ 36 चा अर्थ 36 चा घातांक 1/2 चा अर्थ काय होतो 36 चे वर्गमूळ. तसंच 1000 चा घातांक 1/3 म्हणजे काय होईल याचं वर्गमूळामध्ये आपल्याला 3 लिहावं लागेल आणि याचं आपलं उत्तर येणार आहे 10 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 1000 होईल मुलांनो. अशा प्रकारे म्हणजे बघूया एकदा एक्सप्लेन करूया हे. बघा समजा 10 चा घन काढला आपण तर 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजेच किती होईल मुलांनो 1000 होईल. हा 3 म्हणजे हा घन आहे तर बघा 1/3 आहे मुलांनो. 1/2 म्हणजे काय होते मुलांनो वर्ग होते. तर बघा 36 चा वर्ग काढायचा होता तर वर्गमुळात 36 म्हणजे जिथे 6 झाले वर्गमुळात 2 होते. आता ही 3दा करायची आहे म्हणून वर्गमुळात 3 लिहिलं आणि
वर्गमुळात 3 आणि 1000 लिहिलं, वर्गमुळामध्ये 1000 बरोबर किती 10 हे उत्तर आपलं आलेलं आहे मुलांनो. तर अशा प्रकारे हा शेवटचा प्रश्न सुद्धा इथे झालेला आहे आणि आपलं हे जे प्रकरण आहे हे पूर्ण संपलेलं आहे. इथे त्याच्यावर आधारित जो अभ्यास आहे, सराव आहे, खेळ आहे, परीक्षा, प्रश्न उत्तर आपण इथे संपवलेली आहे आणि आय होप तुम्हाला हे चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि खूप सोपी हे प्रकरण होतं मुलांनो. याचा घरी अभ्यास करा. थँक्यू.